आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय माणसा माणसा कधी होशील माणूस, मानवी हक्कांचं काय याच्या अनुषंगाने आपण बोलतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक मुद्दा उपस्थित झाला होता. ॲडव्होकेट असीम सरोदे असं म्हणाले की हा सामाजिक कामाचा किंवा हे सामाजिक कार्य नाहीच आहे मुळी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विषय आहे राज्यशास्त्राचा, पॉलिटिकल सायन्सचा. राज्यशास्त्राचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र खरात आपल्यासोबत आहेत. डॉक्टर शैलेंद्र खरात, मला सांगा, मुळामध्ये हे सगळे हक्क किंवा काय हा जो आहे हा विषय राज्यशास्त्राचा आहे का? त्यापूर्वी त्या अर्थानं राईट्स, हक्क असे नव्हते आणि नेशन स्टेटची संकल्पना आली, पॉलिटिकल सायन्स एका नव्या प्रकारे उदयाला आलं आणि त्यानंतर मानवी हक्कांचा मुद्दा आहे या सगळ्याशी जोडलेला आहे. मुळात मानवी हक्क आणि लोकशाही यांना वेगळं करता येणार नाही, कारण लोकशाही नसेल तर मानवी हक्कांचा मुद्दा येऊच शकत नाही. त्यामुळे लोकशाही असणं ही पूर्वअट आहे मानवी हक्कांची. एकूण या सगळ्या मानवी हक्कांकडे, या सगळ्याकडं राज्यशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता? एक असं लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की मुळात ही प्रक्रिया राजकीय आणि सामाजिक अशी दोन्ही आहे. म्हणजे आत्ता जी चर्चा चालू होती ज्याच्यामध्ये असा बऱ्याच जणांनी असं मांडलं की मानवी हक्क आयोगासारख्या ज्या संस्था आहेत त्या फारशा चांगलं काम करत नाही आहेत. त्याच्या पाठीमागे मला वाटतं एक कारण महत्त्वाचं असं दिसतं की सामाजिक चळवळी ज्या विविध शोषित घटकांकडनं व्हायला पाहिजेत आणि ज्यांचं कन्सर्न हा मानवी हक्क असतात, त्या चळवळी थंडावल्यामुळे हे मानवी हक्काचं जे काही इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आहे हे होण्यात प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपण जर मानवी हक्क ह्या संकल्पनेचा विकास जर बघितला पश्चिम युरोपांमध्ये तो झालेला, तर त्याच्या पाठीमागे एक औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर मध्यमवर्ग, त्याच्यानंतर प्रबोधनाची चळवळ, अशी एक फार मोठी सामाजिक राजकीय प्रक्रिया तिथं घडलेली दिसून येते. मुळात मानवी हक्क ही संकल्पना जी आहे तीच 20व्या शतकात आलेली संकल्पना आहे. त्याच्यामध्ये एक दुसऱ्या महायुद्धाचा, त्याच्यानंतर वसाहतवादी राष्ट्रांनी त्यांच्या वसाहतीनं दिलेल्या स्वातंत्र्याचा, त्यामुळे निर्माण झालेले वेगवेगळे नवीन राष्ट्र ह्यांचा संदर्भ आहे. आणि त्या प्रक्रियेचा एक परिणाम म्हणून भारतानं लोकशाही स्वीकारणं आणि मूलभूत हक्कांचा आपल्या घटनेत स्वीकार करणं ही प्रक्रिया घडलेली आहे. म्हणजे त्याच्यामागे भारतामध्ये सुद्धा हे मानवी हक्क राज्यघटनेत येणं याच्यामध्ये एक दीर्घकाळ चाललेली स्वातंत्र्य चळवळ आहे. दलित असतील, महिला असतील, ह्यांचे हक्क ह्या राज्यघटनेत येणं ह्याच्यासाठी त्या समाज घटकांची एक दीर्घकाळ चाललेली चळवळ आहे. मला वाटतं 1970-80 या दशकापर्यंत आपल्याकडे अशा चळवळी बऱ्यापैकी होत होत्या, पण त्याच्यानंतर ह्या चळवळी थंडावल्या आणि त्याच्यातनं लोकांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या NGOजचा उदय झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे मग हे मानवी हक्काचं इम्प्लिमेंटेशन हे ढिलं पडत गेलं असं मला वाटतं. अच्छा, ॲडव्होकेट मंगल घरत, मगाशी तुम्ही एक मुद्दा मांडत होता की एकूण हे सगळं जर तुम्हाला काम सक्षम करायचं असेल तर काही उपाययोजनांची आवश्यकता आहे. काय त्या उपाययोजना होत्या? म्हणजे बघा, आपण असं म्हणतो की स्त्री पुरुष विषमता कमी होते आहे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. या सगळ्या बोलाची कडी बोलाचा भात या प्रकारचं मला नेहमी वाटत असतं. कारण आजही तुम्ही कुठल्याही समाजातला कुठल्याही थरातला घटकाला घ्या, मुलगा पाहिजे ही मागणी बरेचदा आढळते. त्याच्यातूनच भ्रूणहत्या, स्त्री भ्रूणहत्या वगैरे सारखे प्रकार घडतात. तुम्ही त्याच्यावरती कायदे कितीही बनवा, जिथपर्यंत तुमची मेंटॅलिटी बदलत नाही या गोष्टीबद्दलची, तिथपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही आहे. म्हणून जर लहानपणापासून माझ्या पहिल्यापासून या गोष्टीवरती ठाम आहे की तुम्ही शालेय शिक्षणापासूनच ह्या सगळ्या गोष्टींचा मूल्यमापन करून पूर्ण गोष्टींवरती ज्या वेळेला विचार होईल आणि ज्या वेळेला मुलगा मुलगी समान आहे हे खरं, आता तुम्ही बघता निर्भयासारख्या किती घटना घडतात, याच्यातून काय निष्पन्न काय झालंय सांगा तुम्ही मला. आज आपण मानव अधिकार संघटनेतून जायचं, त्यांच्या पुढे फोटो पुढे मेणबत्त्या लावायच्या आणि परत यायचं. परत आता ही मागे याच्यामध्ये घटना घडली हरियाणामध्ये आणि दिल्लीमध्ये, आणि दिल्लीमध्ये ते कूल कॅबवाल्यांना त्यांनी बंद केलं आणि हे केलं. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी 4 इतर व्यक्तींना वेठीस धरण्याचा उपक्रम हाती राबवून धरताय का? असं होत नाहीये ना. त्यासाठी मूल्यमापन करण्याची गरज आहे. हाच मुद्दा घेऊन मला जायचंय प्राध्यापक रूपा कुलकर्णी यांच्याकडे. स्त्री पुरुष विषमता किंवा काय हा जो मुद्दा आहे, आता खरोखरच स्त्रियांच्या आंदोलनांच्या समोर असणारे प्रश्न कुठले आहेत? हे बघा, सध्या स्त्रियांच्या आंदोलनांसमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा स्त्रीच्या अस्तित्वाचाच निर्माण झालेला आहे. म्हणजे आधी कमी होता तो इतका कमी झाला
की समाजापुढे भीती उत्पन्न झाली की हे प्रमाण हा रेशिओ किती आता कमी होतो. आणि दुसरं म्हणजे ज्या तऱ्हेने हिंसाचार, बलात्कार हा काहीतरी आवाज हे होतोय. प्राध्यापिका वृषाली आपल्यासोबत आहे. वृषाली, मला सांगा की हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की काय म्हणजे आता खरी समस्या काय आहेत, खरे पेच काय आहेत स्त्रियांच्या आंदोलनांसमोर? आज जे कायद्याची अंमलबजावणी जी होत नाही आहे की आजही आपल्याला समाजामध्ये अगदी सगळ्या स्तरावर, कौटुंबिक स्तर असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सगळीकडे स्त्रियांना भेदभावाला सामोरं जावं लागतं. ही आज वस्तुस्थिती आहे. आणि बऱ्याच गोष्टीमध्ये हा भेदभाव कशा प्रकारे असतो, एक साधारण मी उदाहरण या ठिकाणी देते की लग्नपत्रिकेमध्ये असं आपण लिहितो की आमच्या घरचे आमचे सुपुत्र आणि त्यांचं नाव लिहून यांचा विवाह संपन्न होत आहे. पण जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मग आई वडील म्हणतात की तुझा प्रश्न आहे, तू सोडव. सुनेला सांगतात आमचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. तर मग आपण हे मानवी हक्काचं जेव्हा बोलतो त्यावेळी मग ही दुटप्पी आपण जी भूमिका घेतो ती मला फारही वाटते. विषमतेच्या संदर्भात तर आपण आकडेवारी पाहिली तर शिक्षणामध्ये असेल, आजही उच्च शिक्षणामध्ये महिलांचं प्रमाण अतिशय कमी आहे. मला स्वतःला आज जे राईट टू पीचं जे आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भात खूप सांगावंसं वाटतं की आज महिला पुरुषांच्या बरोबरीनं नोकरी करायला लागल्या, बाहेर पडायला लागल्या, पण तरीसुद्धा 50% टॉयलेटसुद्धा ही सुविधा आज महिलांना नाही आहे. मुंबईमध्ये अनेक संस्था या संदर्भात काम करतायत. आणि जेव्हा हा आमचा मूलभूत अधिकार आहे टॉयलेटचा, तर तो जेव्हा मिळत नाही, आमची कचरावेचक भगिनी म्हणते की हा माझा अधिकार आहे आणि मग मी 2 रुपये देऊन कशा करता मी टॉयलेटचा वापर करू. किंवा आज ह्या नोकरी करणाऱ्या सगळ्या महिला की जेव्हा हा नैसर्गिक विधी जो नियंत्रण ठेवून घरी परत येतात तेव्हा आरोग्याचे अनेक प्रश्न तयार होतात. तर ही जी विषमता आहे आपणाला समाजामध्ये दिसते, तर ती मला आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा आज पुरुषांना जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडांगणं उपलब्ध करून दिलेली आहेत, सांस्कृतिक भवनं आहेत, त्या प्रमाणामध्ये महिलांना अशा काही सुविधा दिलेल्या आहेत का? तर अशा अनेक जेव्हा आपण समानता आणि समतेचा प्रश्न बोलतो आणि त्यावेळी हा मानवी हक्काचा जेव्हा आपण हे करतो की सिडॉनं खूप याच्यामध्ये छान तरतुदी केलेल्या आहेत, करारनामा लिहिलेला आहे, फक्त महिलांसाठीच आहे असं नाही, अपंगांसाठी आहे. आणि बालमजुरांचा जो आहे तो आपल्याला तिथे किती त्यांची मानवी हक्कामध्ये पायमल्ली होते. अगदी खरं. बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. सुनील कदम आपल्यासोबत आहे. सुनील कदम, मध्यंतरी तुमचं एक राज्यघटनेवरचं व्याख्यान मी ऐकलं होतं, त्यामध्ये तुम्ही सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं काही एक मांडणी केली होती. मला हे बघा, आता हे महिलांच्या अनुषंगानं सांगतायत, त्याच्यानंतर कचरा वेचक महिलांच्या अनुषंगानं सांगतायत, आजही डोक्यावर महिला वाहून नेला जातो अशी अवस्था आहे. आजही विदर्भामध्ये सायकल रिक्षा चालवली जाते. या प्रकारचे बालमजुरी तर अनेक ठिकाणी आहे. हे सगळे विषय हे मुळामध्ये सामाजिक न्यायाशी जोडले गेलेले आहेत. तुम्ही कसं बघता या विषयांकडे? ॲट द आउटसेट मला सांगू द्या की इथली जाती व्यवस्था जी आहे हीच मुळात व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे. त्यामुळं याच्यातच सगळं आलं की इथल्या जाती व्यवस्था मिळत डोक्यावरनं महिला वाहून नेणं वगैरे हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये आला. आणि याचा उहापोह खरं म्हणजे UNOमध्ये पण बऱ्यापैकी व्हायला पाहिजे, जेवढं व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. त्यामुळे जाती व्यवस्था ही मुळात व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स. दुसरं जी एक चर्चा होती आहे की मशिनरी म्हणजे आयोग, ह्युमन राईट्स आयोग वगैरे याच्यावर जे काही चर्चा होते, आपल्याकडे नेहमी असं का होतं की एखादी मशिनरीचं फेल्युअर त्याचा म्हणजे अशी चर्चा होते की ती मशिनरीच वाईट आहे, पण ती एम्पॉवर करणं किंवा ती सुधारणं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा सुधारणा आणायचा याचा विचार होत नाही. ह्युमन राईट्स आयोग वगैरे जे आहे ते खरं म्हणजे त्याला खूप वाव आहे, त्याचा उपयोगही आहे आणि तो त्याच्यामध्ये सुधारणा आणणं शक्य आहे. आता उद्या तुम्ही समजा जर ते ज्युडिशरीकडे नेलं, ज्युडिशरीला वेळ लागणार आहे, तिकडं जो वेळ लागतो आपल्याला माहिती आहे किती, तर त्याचे परिणाम तेच होणार आहेत. म्हणजे आपण एकीकडनं टोलवायचं आणि दुसरी म्हणजे काय म्हणतो ना आपण ते आगीतनं फोपाट्यात गेल्यासारखा तो प्रकार असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे आयोग आहेत यांना वेगळं एम्पॉवरमेंट केलं पाहिजे, त्यांना पॉवर्स दिले पाहिजेत. खरं तर त्यांना पॉवर्स नाहीत. मगाशी ते ॲडव्होकेट असीम सरोदे जे म्हणाले की ते रिटायरमेंटची सोय आहे, ते खरं आहे. ते म्हणजे जर त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच असा असेल तर त्याचा गैरवापर होणार. RTIचा गैरवापर नाही का झाला, किती खून पडले त्याच्यामुळे. RTI हा का वाईट ॲक्ट आहे का? पण त्याचा गैरवापर झाला, त्याचं ब्लॅकमेलिंग झालं,
तसाच आपल्याकडे अनेक अनेक गोष्टींचं असं ब्लॅकमेलिंग होतच आहे. तर मला असं वाटतं की हा आयोगच नाही, तो एक म्हणजे एक चांगली मशिनरी, भले ती ज्युडिशरीला अटॅच असो किंवा जे काही आहे, पण त्याच्यामध्ये म्हणजे आता ही काही वेळ म्हणजे बरंच काही त्याच्यामध्ये काय सुधारणा असल्या पाहिजे ते सांगता येतील. हे डॉक्टर पण शैलेंद्र, एक तेवढा वेळ अतिशय आपल्याला अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुनील कदमांनी उपस्थित केला आहे. ते असं म्हणतात की मुळात जाती व्यवस्था हेच व्हायोलेशन आहे आणि मानवी हक्कांची पायमल्ली करणारी जाती व्यवस्था आहे. एक मला सांगा, मुळामध्ये मानवी हक्क ही कल्पना आहे पाश्चात्य, पण पाश्चात्यांना तुमच्याकडची जातच कळणार नाही. जात हे जे वास्तव आहे भारताचं किंवा तुमचं, ते पाश्चात्यांना कळणार नाही, युनायटेड नेशन्सला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमची मानवी हक्कांची संकल्पना तुमच्या या सगळ्या सामाजिक राजकीय संदर्भात विकसित केली पाहिजे, असं नाही का वाटत? अगदी. आणि मला वाटतं आपण ती बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्नही सुरुवातीपासून केलेला आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेकडेच आपण जर बघितलं तर त्याच्यामध्येच जातीच्या विषयी, अस्पृश्यतेच्या विषयी अनेक कलमं आहेत. आता त्याचं अंमलबजावणी कशी होते हा भाग वेगळा आहे, पण एकूण जो मानवी हक्काविषयीचा लढा झालेला आहे तो आपल्या देशात, आपल्या इथल्या वास्तवात झालेला आहे आणि त्याच्यातनं ते मानवी हक्क आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे जरी ती संकल्पना पश्चिमेत विकसित झालेली असली सुरुवातीला, तरीसुद्धा ती इथं येताना इथल्या सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमधनं आलेली आहे आणि इथं ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीनं रुजलेली आहे तशी रुजलेली आहे. त्याच्यामुळं ती मुळात आपण भारतीयकरण त्याचं करून घेतलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं.